सरकारला झुकावंच लागलं असतं, गुडघ्यावर यायला तयार झालं सरकार. फक्त काही जे सरकारचे पेरलेले दलाल आहेत ना, माझं आजही म्हणणं आहे की दलालांनी जरांगे पाटलाला माहोल बनवून दिला. लोकांना दिसत होतं की योगेश केदार विरोध करायला म्हणजे काहीतरी भानगड आहे. तिथं मनोज दादांनी सगळ्यांना विचारलं, जी आर तुम्हाला मान्य आहे का? आज तुम्ही कॅमेरा काढून बघा. पब्लिक म्हणत होतं नाही हा जी आर मान्य नाही. पण एक वकील तयार झाले. म्हणलं माझं तिने आता ऐकणार नाहीत, ऐकून घेण्याचे मनस्थिती दिसत नाहीत, पण तुम्ही जाऊन बोला, हे चुकायला लागले, थोडं थांबाल. मी अक्षरशः त्या वकील साहेबांचे बुटासहित पाय धरून, मी इथं माझ्यावर जरांगे दादा चिडले, मी नाही म्हणल्यावर ते म्हणले की तुझ्या पोटात विष आहे, तू हा वाशीत पण असंच म्हणला, चुकीचा आहे म्हणून सांगितला. चुकीचं मी त्यावेळेस वाशीत म्हणालो होतो म्हणजे आझाद मैदानला की तुम्ही जो अध्यादेश दिलेला आहे शिंदे साहेबांनी तो चुकीचा आहे सगळ्या सोयरेचा. श्रेय घ्यायचं असतं तर मी जाऊन तिथं मनोज दादांच्या कशावर उभारला असतो, मणक्यापाशी मणकं देऊन उभारला असतो, कॅमेरा जाऊन सेटमध्ये उभारला असतो. किती मीडियानं बघायला मी दिसतो तो का, मी कॅमेरा दिसतोय का व्हिज्युअल मध्ये आहे का कुठं? असा जी आर आहेत ना, असे 10-12 काढले जाते दररोज. हा काय फुलप्रूफ कायदा आहे ना? बरं, विधानसभेने केलेला कायदा देवेंद्रजींच्या काळात तो चॅलेंज केला गेला, त्यांची सत्ता गेल्या गेल्या ते आरक्षण उडालं. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये उपोषण केलं आझाद मैदान इथे, आणि त्याच ठिकाणी 2 सप्टेंबरला गुलाल उधळलेला आहे, तो मात्र विजयाचा. मात्र जरांगे पाटलांसोबत सुरुवातीपासून त्यांचे साथीदार म्हणून असलेले योगेश केदार यांनी मराठा वनवास यात्रा या माध्यमातून याच मैदानावर 100 दिवस आंदोलन केलं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ओबीसीतूनही आरक्षण मिळावं ही त्यांची पहिली मागणी होती. आणि या आंदोलनामध्ये, मुंबईच्या आंदोलनामध्ये लिगली सगळ्या बाजू तपासून घेणे, सरकारचा जी आर आला त्याच्या कायदेशीर बाबी समजून घेणे आणि समाजाला सांगणे, जरांगे पाटलांना मार्गदर्शन करणे ही त्यांच्यावर जबाबदारी होती. ते योगेश केदार ज्यावेळेस सरकारचे प्रतिनिधी मंत्री जी आर घेऊन आले त्यावेळेस मात्र हा जी आर फसवा आहे, काहीतरी गडबड आहे असंही ठासून सांगणारे योगेश केदार माझ्यासोबत आहे. स्टेजवर काय झालं जरांगे पाटलांसोबत, त्यांचं काय बोलणं झालं, काय हातवारे होते आणि त्यामध्ये काय त्यांचं संभाषण होतं हे सगळं मी उलगडणार आहे. आणि कशा प्रकारे मराठा समाजाला सरकारने फसवलंय जे योगेश केदार वारंवार सांगतायत त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुमचं स्वागत लेट्सअपमध्ये. धन्यवाद. मराठे युद्धात जिंकले तहात हारले असं बोललं जाते, तुमचं काय मत आहे? नाही, बऱ्या ह्यातमध्ये तथ्य आहे, मोठं आहे. कारण मनोजदादांच्या नेतृत्वामध्ये अभूतपूर्व असा मराठ्यांचा एक आंदोलनाचा प्रकार मुंबईच्या लोकांनी बघितला. मराठा समाजातले तरुणांनी रस्ते असे एकदम जाम चांगल्या पद्धतीने व्यवस्थित सगळं चालू ठेवलं होतं. म्हणजे मुंबई पूर्ण असं मुंबईची तुंबई झाली होती. मुंबई पाण्यानं तुंबई होती, पण माणसांनी फुलून गेलेली तुंबई झाली होती. मराठा समाजाच्या लोकांना त्रास व्हावं म्हणून सरकारनं आमचं जेवणाचं रसद बंद केली होती. त्यावेळेस पहिला व्हिडिओसुद्धा माझाच होता की बाबा हा तुम्ही हॉटेल बंद केला आहे, तुम्ही स्टॉल छोटे छोटे बंद केला आहे, पाणी मिळू द्यायचं नाही. माझा तो व्हिडिओ पण खूप गाजला. लोकांनी अनेकांनी मला फोन केले, आम्ही जेवण बनवतो, काय पाहिजे काय नाही. मग सगळ्यांना सांगायचं, तुम्ही सगळे महाराष्ट्राने बघितले की गावावरनं भाकरी आल्या. जे काय लढणारे दादांसोबत लढणारे, मनोजदादांसोबत लढणारे सगळे जे योद्धे होते त्या योद्ध्यांना काहीच कमी नाही पडलं पाहिजे म्हणून महाराष्ट्र चौतळून उठला होता, मराठा समाज चौतळून उठला होता. सगळं झालं. रस्त्यावर पोराने एकदम जे सरकारला करायचं असते ताईट केलं होतं. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा सरकार अडचणीत आलं होतं. काही लोक म्हणायला लागलेत की न्यायालयानं आदेश दिला म्हणून आंदोलक अडचणीत आले, म्हणून दादांना काहीतरी कारवाई केली असं. अजिबात नाही. न्यायालयानं मैदान खाली करा म्हणणं सरकारला, ह्याच्यात आंदोलक आम्ही अडचणीत नव्हतो, तर महाराष्ट्र सरकार अडचणीत होतं. सम न्यायालयाने निर्णय दिला तर हटवली जबाबदारी कोणाची आहे? सरकारची आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले प्रशासन हटवल, हे हटवल. पण तिथं असणारा जो काही आंदोलक होता तो एवढा शांततेच्या मार्गाने बसला होता, त्याला पोलीस सुद्धा हातलात नव्हते. त्याला उठलाच का, ह्यांचं काय चूक आहे? न्यायालयाने म्हणलं येणार रिकामं करा. जे 5,000 लोक आहेत, 5,000 लोक मैदानामध्ये त्यांनी परवानगी दिली. मैदानामध्ये किती होते? 2-3 हजार लोक असायचे. म्हणजे न्यायालयाने सांगितलं त्याच्यापेक्षा संख्येने तिथं दिसायला कमी होती. बाकी सगळे रस्त्यावर होते. देशामध्ये आपल्या संचार स्वातंत्र्य आहे ना, त्या संचार स्वातंत्र्य कुणी मूलभूत हक्क आहे तो. देशात कुठल्याही भागात तुम्ही जाऊ शकताय. मुंबईत आमच्या आपल्या देशाची राष्ट्राची मुंबई आहे, कुणी जाऊ शकते. एन्जॉय करत होते. ते बसतं का त्याच्यामध्ये? ते बघा, तुम्ही ज्यावेळेस एखादा समाज येतो आंदोलनाला, महाकुंभमध्ये सरकार व्यवस्था करते की नाही?
किती येतात, करोडो लोक येतात का नाही. आता नाशिकला येणार त्याची आतापासून व्यवस्था केली आहे का नाही. म्हणजे पंढरपुरात चाललंय. सरकारने व्यवस्था केली ज्यावेळेस म्हणून मराठी सगळं येणार काम आहे, पडलं. ज्यावेळेस मराठी तिथं मुंबईत येणार आहेत, आंदोलन म्हणून तुम्ही जाहीर झालेला आहे 2 महिने 3 महिने आधी जरांगे पाटलांनी सांगितलं, तर त्यांना मूलभूत सुविधाची जबाबदारी कोणाची होती? सरकारची. ते पोरांनी तिथं अंगावळे बाहेर का केल्या? तुमच्या लोकांनी, त्यांच्या लोकांनी कुलप चाव्या लावले होत्या म्हणून बाथरूमच्या याच्या त्याच्या बंद करून टाकलं होतं. ही मराठ्यांची परीक्षा बघत होते. पण ह्या सगळ्या परीक्षेतनं कोण पास झालं होतं? कोण? मराठीचे पोरं पास झाले होते, लढणारे, चिखलात, पावसात, पाण्यात. आणि सरकार ते काय सांगतोय की कारवाई करणार तर कोणावर? मराठी तर शांत बसलेले आहेत, शांततेच्या पद्धतीने ह्यातमध्ये आहेत, त्याच्यात काही प्रॉब्लेम करता येत नव्हतं, कारवाई करता येत नव्हती, कारण नियमानुसार ते कमीच होते, बाहेरचे होते, ते निवांत होते. बरं, न्यायालयानं आदेश दिला एका दिवशी की तुम्ही आता इथल्या गाड्या वगैरे खाली करा, गार्डनमध्ये लावा. असं आम्ही गेलो, आमच्यासारखे मग तारक साहेब वकील म्हणजे सरपंच साहेब असतील, ते जरांगे पाटलांसोबतचे बाकी सगळे असतील, मी असेल, सगळे आम्ही गेलो. आणि प्रत्येक गल्ली ज्याने ज्याने आडव्या गाड्या लावल्यात त्यांना काढायला लावून मैदानं दिलेले, मैदानामध्ये लावले. म्हणजे आम्ही काय केलं तर नियमानुसार, सुप्रीम कोर्टा म्हणजे हायकोर्टाच्या आदेशानुसार सगळं पालन व्यवस्थित झालेलं होतं. ज्या वेळेला सरकार आलं होतं त्यावेळेस पूर्ण आंदोलन एकदम नियमात होतं. कुणीही कायदा हातात नव्हता, काही नव्हतं, काही नाही, सगळं एकदम छान. मंत्री आले आणि त्या मंत्र्याने आल्यानंतर जो सगळा केला, माझं म्हणू दादा नाही काय म्हणू दादा, अरे आपली मागच्या वेळेस आबरू गेलेली आहे. तुमच्यावर कोणी हसणं म्हणजे कोणावर हसणं आहे? मराठा समाजावर हसणं. तुमचा तुमची मान खाली नाही गेली पाहिजे. आता आपण तपासून घेऊन मगच पुढे करू. मला त्यांनी जी हातात दिलता, तुमच्याच हातात दिला, माझं दिला ना. मला म्हणलं यात काय उणेवा आहेत? मग मी माझी जबाबदारी सांगितली की असं असं आहे बाबा, यात उणेवा आहेत. बरं, समजा मी त्यावेळेस म्हटलं असतो की सरकारनं दिलेला GR एकदम ओके आहे, जवळ जरांगेदादांच्या सोबतच्या लोकांची अपेक्षा होती की योगेश केदारनं हे चांगला आहे म्हणावं. मी जर समजा काल परवा म्हटलं असतो, अपेक्षा होती त्यांची काय माहित आहे त्या लोकांचं आजूबाजूच्या, मी जर म्हणलं असतो दादा 1 नंबर आहे, ओके आहे, सरकारचं बरोबर आहे, दुसऱ्या दिवशी लोकांनी वाचले असते GR, त्याच रात्री वाचलं, म्हणले असते यार मराठवाड्यातले तर ह्या मराठ्यांना फायदाच नाही. माझ्यापेक्षा हुशार लोक आहेतच ना महाराष्ट्रात, कायदे पंडित आहेत ना, वकील लोक आहेत, त्यांनी म्हटले असते हा जो काय मराठा तुम्ही लोकांनी GR स्वीकारला, ह्याच्यातनं 7,000 गावांमध्ये ज्याच्यात कुणबी नोंदी सापडल्या नाहीत मराठवाड्याच्या, त्यांना फायदाच नाही. 8,500 गाव मराठवाड्यात आहेत, त्यापैकी फक्त 1,500 गावातच नोंदी आहेत, 7,000 गावाच्या लोकांना लाभच नाही, असं म्हणू शकले असते. मग तेच मी जरांगे पाटलाला त्याच मिनिटाला सांगितलं की दादा ह्याच्यातनं ज्याच्या नोंदी जुन्या कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळू शकतं. नवा ह्याने काही केलेलं नाही. तुमच्या या आंदोलनाला जे शिंदे साहेबांच्या समितीत जे काय होतं, त्या जेवढे कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत ते त्यांना ह्याची गरजच नाही, त्या नवीन कायद्याची, त्यांना ऑलरेडी मिळालेला आहे. आपल्याला नवीन काय देत नाहीत. जरी काही समजा करायचं, आपल्या अपेक्षा काय आहे? मराठवाड्यातला मराठा हा पूर्वाश्रमीचा कोण आहे? कुणबी आहे. गॅझेटेरमध्ये त्यात काय लिहिलेलं आहे? इथले सगळे मराठे आहेत ते कुणबी आहेत असं लिहिलं, आपलं म्हणणं असतंय. ह्या GR मध्ये हे मराठवाड्यातले मराठे कुणबी आहेत असं उल्लेख केलेला आहे का? नाही. हा मराठा म्हणजेच हा कुणबी आहे, पण त्याच्यामध्ये स्पष्टता नाही. पण आपल्याला स्वीकारायला नको. माझं काम आहे, तुम्ही मला विचारला आंदोलक म्हणून, वकील म्हणून, तर ह्यात काय मराठवाड्यातल्या लोकांना फायदा होणार नाही. मी सांगितलं, मी हो म्हणलं असतो, सगळा आरोप माझ्यावर फुटला असता. बरोबर. पण जरांगे पाटील फार अग्रेसिव्ह झाले होते आणि हातवारे करून तुमच्याकडे बोलत होते आणि तुम्हाला जा म्हणून सांगत होते. काय प्रसंग आहे नेमका? नाही, मी म्हणालो, मी ज्यावेळेस तपासला, आम्ही गेलो त्यांना माघारी, म्हणालो दादा तुम्ही दिलाय जबाबदारी तर मी सांगणार खरं, यात हे काही आपल्याला मिळणार नाही. सरकारला तुम्ही काय म्हणा, 1 दिवस थांबा किंवा 1 तास 2 तास अजून थांबायला लावा. आपण हा मसुदा घेऊ, म्हणजे हा ज्यांनी मसुदा तयार काय केला हे आपण बघू. त्यांच्या आपल्या काही वकील बांधव आहेत जे हायकोर्टात इथं आलेत, ते सुद्धा आपण चर्चा करू. हे खरंच ह्यातनं लाभ आहे का? हा GR द्यायला तर फुल प्रूफ आहे का? ह्याच्यातनं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना तरी कमीत कमी फायदा व्हायला का? आणि हैदराबाद, आपण सातारा आणि याच्या त्या औंध संस्थानवाल्यांचा तर बिचारांचा काय 2 महिन्यानंतरचा विषय होता. सरकारचा काय कुठलं आश्वासन खरं नसते. त्यांना आपण समजा म्हणजे तेही लोकांनी समजून घेतले असते. कोल्हापूरचा त्यात काय विषय नव्हता, पश्चिम महाराष्ट्र काहीच नव्हतं ना दुसऱ्याचं. समजा मराठवाड्याचं जरी आहे, पण हे तरी फुल प्रूफ आहे का? किमान मराठवाड्याचा कोणाला विरोध नव्हता ना पूर्वी. मराठवाड्यातल्या मराठ्यांना हैदराबाद संस्थानपासून, निजामापासून त्रासात गेलेला समाज आहे. स्वतंत्र भारतात आम्ही उशिरा आलेले लोक आहे. संयुक्त महाराष्ट्रात आलो म्हणून आमचे बरेच हक्क डावले गेले, मागासला आहे. त्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षणच मिळू नये अशी भावना कोणाचीच नव्हती, राज्यातल्या कोणी ओबीसी नेत्यांची नव्हती. मग आपलं काय म्हणणं होतं, जर केवळ समजा मराठवाडा ह्या टप्प्यात सुटला तरी चांगलं होईल ना. मराठवाड्यातला त्रासात असलेला जो मराठा आहे, आत्महत्याग्रस्त मराठा आहे, आंदोलनासाठी सगळ्यात जास्त बलिदान त्यांनीच दिलेलं. बाकीच्या कुठल्या राज्यातल्या बलिदान नाही.
जेवढे आत्ता पण आत्महत्या झाले ते मराठवाड्यातल्याच पोरांनी केले आरक्षण मिळावं, त्यांना तरी कमीत कमी मिळावं. आणि तो GR ते कारण काम करत नव्हतं. बरं, अनेक वकील लोक होते ते बोलायला तयार नव्हते. का नव्हते? मी काय गेलो, मला त्याने म्हणले की नाही नाही तुम्ही असं सांगू नका. वकील लोक होते ते बोलायला तयार नव्हते. का नव्हते? मी काय गेलो, मला त्याने म्हणले की नाही नाही तुम्ही असं सांगू नका. आधी हो म्हटलं. इतर वकिलांना कळालं नव्हतं की कळून त्यांना हे सांगायचं नव्हतं? जे स्टेजच्या आजूबाजूला उभे होते त्या लोकांना काय म्हणायचं होतं, नाही दादांचं बरोबरच आहे. आता मला माहित नाही ते कुठं प्रॅक्टिस करतात, कुठले एवढे मोठं आहे. पण काही वकील स्टेज पाशी D मध्येच उभे होते आपले सिनियर. मी इथं माझ्यावर जरांगे त्याला चिडले, मी नाही म्हणल्यावर ते म्हणले की तुझ्या पोटात विष आहे, तू वाशीत पण असंच म्हणला, चुकीचा आहे म्हणून सांगितला. चुकीचं मी त्यावेळेस वाशीत म्हणालो होतो म्हणजे आझाद मैदानला की तुम्ही जो अध्यादेश दिलेला आहे शिंदे साहेबांनी तो चुकीचा आहे सगळ्या सोयरेचा. तो सिद्ध झाला ना, आजपर्यंत सगळ्या सोयरेचं काही झालेलं नाही, तो सिद्ध झालेलं होतं. म्हणून त्यांनी मला विचारलं की आता तू हे सांग खरं काय. माझी जबाबदारी तू सांगितलं. मग त्यांना ते काय वाटलं, वाशीत पण तू असं बोलला, आता हे तू सांग. मी म्हणलो खरं आहे, जे खरं आहे सांगतो, ह्यातनं काय मिळणार नाही. माझं ऐकलं नाहीत. मी कडेला जाऊन बाकीच्या लोकांना सिनियर लोकांना विचारलं, साहेब हो का हे असं आहे, माझी शंका अशी, तुमचं काय मत आहे. त्यांचं म्हणणं आलं की बरोबर आहे, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच ह्यातनं लाभ होणार आहे, नवीन काहीच नाही ह्यात. आता हे घेण्यात काय अर्थ नाही. ह्याच्यात अनेक त्रुटी आहेत, अनेक गोष्टीला आपण कोर्टात चॅलेंज करता येण्यासारख्या बाबी आहेत. मग मी म्हणलो की मग सांगावं दादांना, कोणीतरी सांगा राव, असं करू नका. लई पोरं झटायला लागलेत बाहेर, लई आत्महत्या. आत्ताही 2 आत्महत्या झाल्या तिथे, हत्या झालेल्या आहेत, बलिदान झालेलं आहे. लई कष्टात ना आमच्या माता माऊल्या कष्ट करायला हो. म्हणून त्यातले सिनियर ते 2-4 लोक होते, त्यातल्या दोघांनी म्हणले आमची 40 वर्षाची सेवा आहे. तो बाबा वर गेल्यावर काहीतरी अपमानजनक बोलला, कॅमेरा दिसेल, आम्ही का जाऊन बोलू शकत नाही, जे चाललंय तुम्ही चाला आम्ही बोल. पण एक वकील तयार झाले. म्हणलं माझं तिने आता ऐकणार नाहीत, ऐकून घेण्याचे मनस्थिती दिसत नाहीत, पण तुम्ही जाऊन बोला, हे चुकायला लागले, थोडं थांबाल. मी अक्षरशः त्या वकील साहेबांचे बुटासेत पाय धरून आम्ही स्टेजवर घेऊन गेलो. तिथं उभारल्यावर वाकायला त्याला जागा नव्हती, थोडं जाड होते, त्यांना वाकून ज्यूस लेस काढता येत नव्हतं बुटाची. मी अक्षरशः बुटाचे लेस काढले, त्यांच्या पायातले बुटं ओढून काढले. त्यांना मी विनंती केली की दादा तुमच्या हातात आज समाज अंतिम टप्प्यात आहे, अटीतटीच्या लढाईत आहे, आम्ही आतापर्यंत आमचं अपयश आले, आपले हसू होऊ नये, मनोजदादांचं हसू होऊ नये लोकांमध्ये, काही बी करा तुम्ही धाडसानं मनोजदादांना बोला. मग त्यांना पुढे ढकलायला गेलो तरी मनोजदादांचं माझ्याकडे लक्ष होतं. त्यांनी म्हणलं तू स्टेजवरून खाली यायचं ना, योगेशराव खाली, तेव्हा बाहेर नाही, म्हणजे कॅमेरा दिसू नको. तरी मी लापटासारखं मी म्हणलं जाऊ दे, आपल्या समाजाचा मोठा भाऊ आहे, कशाला आपला. बरं मी आता एवढे आरोप व्हायलेत, ज्याच्या विरोधात जरांगे पाटील बोलत होते तो कॅमेऱ्यात होता का. लोकांना हळूहळू कळाले की ज्याला जरांगे पाटील म्हणजे विरोध करत होते आणि जरांगे पाटलाच्या निर्णयाला जो विरोध करत होता तो योगेश केदार आहे, आणि हेच दोघांचा संवाद होता. आत्ता कळा, मी काय त्यात समोर नव्हतो, पण तिथं शिवेंद्रराजे उभे होते. मी शिवेंद्रराजांना म्हणलं तुम्ही सगळ्याला आश्वासन द्यायला म्हणलं दादांना, तुम्ही खरोखरच या पुढच्या GRची सुधारणा करणार आहे का. समजा त्यातलं उणीव आहेत, प्रथमदर्शनी तर आमच्या मराठ्यांचा काय फायदा नाही, तुम्ही करणार आहे का. ते म्हणले हो का योगेशजी तुमचं मी भूमिका बघायला लागलो. आत्ता जे काय आहे तुम्ही आत्ताच सांगा, हे स्वीकारायचं का नाही हे आत्ताच ठरवा, ह्याच्यामध्ये फार काही बदल होणार नाही. जे तुम्हाला अपेक्षित आहे सगळ्या समाजाला मराठवाड्यातल्या ते फुलफिल होईल का नाही हे मला माहीत नाही. साताऱ्याचा विषय तो नंतरचा विषय आहे, पण ह्याला मध्ये ह्याच्यात फार काही बदल करता येणार नाही. शिवेंद्रराजे शिवेंद्र महाराजांचं बोलणं आहे ना. बरं, मी म्हणत होतो एवढं असताना मग आमचं काय चुकलं. हा GR निघाल्यानंतर मराठवाड्यामध्ये गुलाल DJ बँड वाजवून याचं स्वागत केलं गेलं, हा विजय साजरा केला गेलेला आहे. मात्र तुम्ही असं का म्हणता की फसवलं गेलेलं आहे, नेमकं काय अपेक्षित होतं तुम्हाला. नाही, वाशीतून गेल्यानंतर बऱ्याच लोकांना थोडं उशिरा कळालं. वाशीतल्या वेळेस खूप महाराष्ट्रात गुलाल उधळला गेला, पण काल मला वाटत नाही की त्या प्रमाणात कोणी गुलाल उधळला असेल. मग लोकांना कळालं यार तिथे योगेश केदार नावचा माणूस काहीतरी म्हणाला. आणि तुम्हाला सांगतो त्या स्टेजवरच मी खाली जाऊन म्हणत होतो नाही, आमच्या हातात GR वाचायला दिला आहे, वाचा काय आहे ते, आम्ही म्हणतोय की यात काही नाही, आणि लगेच माईकवरून जरांगे पाटला जवळच्या लोकांनी म्हणायला चालू केलं आपल्याला विजय मिळालेला आहे, खेचून आणलेला. अरे विजय नाही झाला अजून, थांबा 1-2 मिनिट थांबा, ह्या अभ्यासकांना विचारू, मनोजदादांना तुम्ही फसवू नका. सरकारचं काय, सरकार फसवतच असते, आपल्याला येड्यात काढणार काहीतरी. मी ही विनंती करायला लागलो. लोकांना दिसत होतं की योगेश केदार विरोध करायला म्हणजे काहीतरी भानगड आहे. तिथं मनोजदादांनी सगळ्यांना विचारलं GR तुम्हाला मान्य आहे का. आज तुम्ही कॅमेरा काढून बघा, पब्लिक म्हणत होतं नाही हा GR मान्य नाही, पण त्यांनी गडबड केली. उपोषण सोडू का, लोक म्हणले नाही दादा थांबा आत्ताच नाही. अरे का मला काय मारून टाकता काय, असं जरांगे पाटलांनी म्हणलेत.
म्हणजे याचा जरांगे अर्थ पाटलांनी ज्यावेळेस काही केली. समाजांना जरांगे पाटलांनी आजूबाजूच्या लोकांनी माहोल बनवला असेल, अच्छा. मनोजदादांना त्रास होत असेल, आमच्या समाजासाठी त्यांनी झटलेत ना बिचाऱ्यांना. हो. आमची इच्छा काय होती की मनोजदादांनी एवढा त्रास करून घेऊन, मी तर काही लोकांना जरांगे पाटला जवळच्या लोकांना सांगत होतो तिथे उभा राहून, म्हणजे आधी 2-3 दिवसापासून मनोजदादांना आपण बळजबरीनं उपोषण सोडायला लावू, त्यांना ज्यूस पाजू, जेव खाऊ घालू. मनोजदादाने असंच वर बसायचं. आपण काय करू, ह्या आमरणला आपण साखळीत परिवर्तन करू, साखळी उपोषण. सरकार 1 दिवसात आणि 2 दिवसात आपल्याला देणार नाही. दिल्लीत शेतकऱ्यांनी काय स्ट्रॅटेजी केली की जे काळे 3 कायदे आहेत कृषी शेतकऱ्यांच्या विरोधातले, हा ते सरकारला भाग पाडलं त्यांनी. त्यांनी 1 दिवसाचा लढा नाही त्यांना माहित होतं ना. त्यांनी काय केलं नियोजन की बाबा काही झालं तर आपण उठायचं नाही, ते काळे कायदे माघारीच घ्यायचे. बरोबर. तुम्हाला तसं मराठ्याने सुद्धा देवेंद्र फडणवीसांकडनं हा ओबीसीतला आरक्षणाचा कायदाच करून घ्यायचा. हे कधी होतं, आमरण यांनी सोडलं पाहिजे. मग माझं म्हणणं होतं तुम्ही आमरण सोडा, तिथंच बसायचं साखळी कोणीतरी आपण, आणि जिल्ह्याला वाटून देऊ आपण. दर दिवशी गर्दी बसायची. म्हणजे काय होईल, सगळेच एकदा हॅरेसमेंट होणार नाहीत. आणि मराठ्यांकडे एवढी रसद होती, समजा त्या दिवशी काय लाठीचार्ज केला असता किंवा करायची तयारी केली, महाराष्ट्रातून सगळे रस्ते अडले असते, मुंबईत येऊ शकले नसते, रेल्वे येऊ शकले नसत्या, जेवण म्हणजे दुधाचं येऊ शकलं नसतं, भाजीपाला येऊ शकलं नसतं, काही नसलं असतं. जगाचे सगळे उद्योजक तिथं आलेले असते, तर सगळे उपासमार झाले असते. सरकारला झुकावंच लागलं असतं, गुडघ्यावर यायला तयार झालं सरकार. फक्त काही जे सरकारचे पेरलेले दलाल आहेत ना, माझं आजही म्हणणं आहे की दलालांनी जरांगे पाटलाला माहोल बनवून दिला. कोण आहे ते दलाल? ते आता दिसणार ना, आंदोलनात घुसलेले. तो प्रत्येक वेळेस आहे. वाशीमध्ये पण त्यांनी तसंच गुलाल उधळायला लावला. म्हणून आता सगळं प्रामाणिक माणूस नाही, आमचं आजही म्हणणं आहे. कालही त्यांनी तसंच गुलाल उधळायला लावला. कुठल्या गोष्टी तुम्हाला खटकल्या जी आर म्हटल्या? नाही, खटकायचा काय विषय आहे? खटकायचा म्हणजे काय, पूर्वी म्हणजे पात्र असं शब्द, वाटतं मी की आक्षेप तुम्हाला पहिला की सगळ्यात पहिला आक्षेप घेतला हे होता. टिकणार नाही असं कुठल्या गोष्टी तुम्हाला वाटतात जी आर नाही, टिकेल ना टिकेल हा पाठ पुढचा. पात्र शब्दापासून सुरू झालं सरकारनं, मला आम्ही पात्र काढलं, तो आक्षेप मी घेतलेला होता. माझं म्हणणं काय होतं, यात कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा ह्यांच्या ज्या नोंदी ज्याला सापडल्या असतील, सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र ज्याला निघाले असतील, आणि त्यातलं जर एखादा दुसऱ्याला बॉन्ड लिहून देणार असेल, तो त्या गावातला असेल, तो त्या कुळातला असेल, अशाच माणसाला ते काय होणार आहे, म्हणजे आरक्षण भेटता येणार आहे. बॉन्ड कोण लिहून देऊ शकतो? समजा तुम्ही म्हणला मी पण तुमच्या गावातला आहे, भावकीतला आहे, म्हणजे कुळातला आहे, मी पण माझ्याकडे जर सर्टिफिकेट असलं तर मी म्हणेन हा तू आहेस. तुम्ही भावकीतला लांबून त्याला मी दिलं तरी फायदा नाही ना, वंशावळ सिद्ध करायला लागणार आहे. 2001चा कायदा तोच म्हणतो, जर वंशावळ जर तुमची सिद्ध झाली, तुमची वंशावळ कुणबी असली आणि तुम्ही त्यात कुणबीच्या नोंदीत साखळीत आला, तरच तुम्हाला कुणबी नोंद किंवा दाखला मिळणार आहे. एखाद्या तहसीलदारानं प्रमाणपत्र दिलंही तरी व्हॅलिडिटीच्या वेळेस ते सगळं थांबणार आहे. बरोबर. म्हणून ते शक्य नव्हतं. पण 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत असं वारंवार बोलत आहे, जरांगे पाटील पण बोलत आहेत. तुमच्याकडे काय वेगळा आकडा आहे किंवा काय माहिती या संदर्भात? नाही, आता ते मनोजदादाला मला वाटतं त्याही बाबतीत मनोजदादाला सरकारने गुमराह केली. कसं? 58 लाख नोंदी म्हणजे कुठल्या? आज आमच्या मराठवाड्यात किती नोंदी सापडलेल्या आहेत? 47,000. त्या 47,000च्या आधारानं काय झालं, 2,37,000 आम्ही सर्टिफिकेट घेतली. पण त्या 2,37,000पैकी केवळ 5,000 लोकांनी व्हॅलिडिटी झालेली आहे. काही लोक अधिकारी अडवायला लागलेत, काय असेल ते बाकीच असेल. समजा 5 अजून 10,000 होती. एवढेच लोक ओबीसीत ना, ऑफिशियल ज्याचं व्हॅलिडिटी आहे तोच ओबीसी. हे आकडा कुठनं काढला तुम्ही? सरकारनं पब्लिश केलं ना, सांगितलेलं आम्हाला पण सांगायला लागले. बरोबर. मग आमचं आंदोलन सुरू झाल्यापासून 58 लाख नोंदी तुम्ही कुठल्या काढल्या? बरं, जे तुम्ही विदर्भातले आकडे दाखवताय तो आधीच आहे, उत्तर महाराष्ट्रात तो आधीच आहे, पश्चिम महाराष्ट्रात काय आकडेवरती आधीच आहे. आमच्या आंदोलनात काय? मनोजदादांना तुम्ही सांगितलं 58 लाख दिल्या, मग आम्ही खुश आहे, त्याच प्रभावातच आहे. हा 58 लाख, 3 कोटी समाज गेला. अरे गेला तर मग राहिला काय? 3 कोटी समाज गेला, मग आम्ही कशाला इथं मुंबईला आलो आंदोलनाला? असे प्रश्न. तुम्हाला काय अपेक्षित होता सरकारकडून? तुम्हाला काय अपेक्षित होतं? मला तर अपेक्षित हे होतं की आम्ही बाबा सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरलेले आहोत. आता जो आम्हाला अडचण आहे, मराठा ज्याच्या नावापुढे शब्द आहे, ज्याच्या सर्टिफिकेटला मराठा शब्द आहे, त्यालाच आरक्षण मिळत नाही. त्या शब्दात त्या माणसासाठी त्या व्यक्तीसाठी धडपड आहे. बरोबर आहे की नाही? आणि ह्या माणसाला जर आरक्षण द्यायचं असेल मराठा शब्दाला, तर तो केवळ गॅजेटेर देऊ शकत नाही. गॅजेटेरमध्ये आकडेवारी आहे, भूभागाची माहिती आहे, जातींची माहिती आहे, पण त्या गावातलं सर्वेक्षण आहे ना, या गावात हा राहतो, त्या गावात तो राहतो, ती जात आहे, तो मूळ पुरुष आहे, त्याचे आता हे वंशज आहेत, असे नाहीत.
त्याला डॉक्युमेंट प्रत्येक व्यक्तीला स्वतःलाच इंडिव्हिज्युअलच प्रूफ करावं लागणार आहे की मी कुणबी आहे, मी ओबीसी आहे. तर 67 पूर्वीची मला नोंद शोधून आणायला लागणार ना. माझं म्हणणं त्याला मर्यादा आहे. पण जर मराठा शब्द हा ओबीसीत घातला ओबीसीच्या यादीत जोडला तर हे गॅजेटेर फाजेटेर ह्याची काहीच गरज नाही. पण हे शक्य होतं का राज्य सरकारनं? काय प्रॉब्लेम आहे? एखाद्या समाजाला ओबीसीच्या आरक्षणात घालणं किंवा काढणं हे पूर्णपणे अधिकार राज्य शासनाच्या हातात येतात. राज्य मागासवर्ग आयोग कायदा 2005 त्यातलं कलम 9 आणि 11 हे तेच सांगते, जर एखादी जात कालपर्वत्वे मागास ठरलेला असेल तर त्यांना आरक्षणात घेता येण्यासाठीची ते खिडकी आहे. जर कालपर्वत्वे आरक्षणाचा लाभ घेऊन एखादा समाज पुढारलेला असेल तर त्यांना बाहेर सुद्धा काढण्याचं आहे. दर 10 वर्षांनी रिव्हिजन करा असं त्या कायद्याचा अर्थ आहे. पण झालेलं नाही, अंमलबजावणी झालेलं नाही. बरं समजा इंद्रासाने जजमेंटच्या नंतर असं ठरलेलं आहे की एखाद्या समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणजे आधारावर असलेलं आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही आयोग नेमला पाहिजे. आयोग नेमून त्याचा इम्पेरिकल डेटा गोळा केला पाहिजे, तो मागास सिद्ध केला पाहिजे आणि तो आकडा 50% आत असला पाहिजे, 50%च्या आत. तसं मराठ्याचं दोनदा अनेक वेळा झालं, पण आता लेटेस्ट 2 आहेत ना. गायकवाड कमिशन नेमून देवेंद्रजींच्या टायमाला ही आम्हाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलेला आहे. बरोबर. आम्हाला त्याचा अर्थ काय, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहे. म्हणजे आमचा मराठा शब्द ओबीसीच्या आधी जोडता आला पाहिजे 83 ला किंवा अजून 84 करता आला किंवा 356 करा. शिंदे साहेबांच्या काळात मागास आम्हाला आता तीच प्रक्रिया करून मागास ठरवलेला आहे. आम्ही ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहोत, आमच्यासाठी असं वारंवार दिलेलं आहे. बरं, आजच्या देशामध्ये काय आहे कायदा 103व्या घटना दुरुस्तीनुसार 102व्या घटना नॅशनल कमिशन ऑन बॅकवर्ड क्लासेस, त्याच्या अंतर्गत NCBCच्या अंतर्गत काय झालेलं आहे, आता जो पूर्वी ओबीसी आयोग म्हणत होते आता काय आहे SCBC कमिशन म्हणतात. हंसराज अहिर साहेब आहेत ना, त्या आयोगाचं नाव काय, कमिशनचं नाव काय आहे, SCBC कमिशन. सेंट्रल SCBC कमिशन, स्टेट SCBC कमिशन. बरोबर. हे शिंदे साहेबांच्या काळामध्ये आमचं SCBC आम्हाला ठरले, म्हणजे ओबीसीचे पूर्वीचं होतं नाव ते आता नाही आहे. आता काय म्हणायला पाहिजे, SCBC. ह्या महाराष्ट्रातली SCBC आरक्षणासाठी म्हणजे 50%च्या आतल्या आरक्षणासाठी पहिली लाभार्थी जात कोणती आहे, मराठा आहे. मग आम्हाला तुम्ही 50च्या वरचं काय ठेवता, सेपरेट काय देता? हे माझं म्हणणं आहे. ते सहज देऊ शकते, हे सरकारच्या हातातलं आहे, त्याला कोर्ट चॅलेंज करू शकत नाही. 50%च्या वर जे काय देईल, कायद्याच्या बाहेर जे काय देईल त्याला कोर्ट चॅलेंज केलं जाते. आता ह्या GRला सुद्धा सरकारमध्ये म्हणजे ह्या चॅलेंज केलं जाऊ शकतं. सरकारने फसवणूक केली 100%. ह्यांनी काय दिलंच नाही ना. सरकारने आजच्या GRमध्ये नवीन काय केलं का? आज माझा राधाकृष्ण विखे पाटलांना सवाल आहे की विखे साहेब तुम्ही म्हणताय या म्हणून चर्चेला या, ह्याच्या सुधारणा सांगा. तुम्ही 4 सुधारणा आता केल्या, मी आक्षेप घ्यायला सुरू केला. आज जज लोक सुद्धा म्हणायला लागलेत की नाही योगेश केदारची थेरी बरोबर आहे, म्हणजे त्यात चुकीचं होतं. आज जे जज राहिले त्यांना बी काहीतरी कळणार आहे ना. मी पण ह्या आंदोलनात आज 10-12 वर्ष आहे, मला पण काहीतरी त्यातलं छोटं मोठं कळते, म्हणून तर जरांगे पाटलांना GR माझ्या हातात. ऐका, आज विखे पाटील साहेब म्हणतात की तुम्ही या आणि सुधारणा सांगा. माझं आताच विखे साहेबांना म्हणणं आहे की तुम्ही असं देणार आहे का आम्हाला? मराठा हाच कुणबी आहे, मराठवाड्यातला कुणबी हाच मराठा आहे आणि ते तुमच्या अधिकार क्षेत्रात येणार आहे का? तुम्हाला ते तसं करता येणार आहे का? तुमचं भेटून मग आहे त्याचा उपयोग होणार आहे का? उपसमितीला मराठा हाच कुणबी मराठवाड्यातला हे ठरवण्याचा अधिकार आहे का? त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं जाहीर, आणि आम्ही मग त्यांच्याकडे जातो चर्चेला. म्हणजे देवेंद्र ह्या GRमध्ये सुधारणा करून काही मराठ्याला मिळत नसतं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा हे जे पुढारी आहेत सरकारमधले प्रमुख, या तिघांनी पुन्हा एकदा फसवले सरकारला, शेंडी लावली ना. मला सांगा, साधा प्रश्न आहे, जर समजा एवढा मोठा प्रश्न सोडवला असता सरकारने, देवेंद्र फडणवीस आले नसते का तिथं? महाराष्ट्रातला 30-35% मराठा समाज, ह्या समाजाच्या हातात काहीतरी तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती, देवेंद्र आले नसते का? तुम्ही सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय आहात, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, का नसतील आले बरं? देतच काय आम्ही, नाही तर येणार काय? उद्या दुसऱ्या दिवशी शिवाय देणार आहेत लोक, माहित होत त्यांना. तुम्ही जातील गुलाल उधळत, तुम्ही गावात गेल्यावर यांना कळल की अर काहीच भेटत नाही, मग काय देवेंद्र फडणवीसने फसवलं. शिंदे साहेबांनी तशी हाल केली ना, शपथ घेतली आणि त्यांनी पूर्ण केली नाही, जे होणारच नव्हतं. तुम्ही त्याच पक्षात काम करता एकनाथ शिंदेच्या, पण तरी तुम्ही एकनाथ शिंदेंना बोलताय की फसवणूक केली. बघा, ज्या क्षणाला जरांगे पाटलांनी मला सांगितलं की तुम्ही जे काय ते खरं सांगा, मग माझी जबाबदारी होती समाजाला खरं ते सांगणं. जरांगे पाटलांनी मला जबाबदारी देणं म्हणजे 6 कोटी समाधान देणं. हां, जरांगे पाटलांना मी मिसगाईड करणं म्हणजे पूर्ण मराठा समाजाला मिसगाईड करणं. बरोबर आहे का नाही? मग मी जर तिथं म्हणलं, मला माझ्या जर मनात खोट असती तर मी काय केलं असतं, किंवा मी सरकारचाच लय प्रेमी असतो, किंवा मी सरकारचा दलाल असतो, सरकारला फुटलेला मॅनेज असतो, मी काय करायला पाहिजे होतं? सरकारने दिले 1 नंबर आहे,
योग्य आहे, स्वीकारा, काय अडचण नाही, हे मी म्हणायला पाहिजे. पण मी तिथला पक्षातला असताना मी तुमच्या आंदोलनात आहे. बरं, मी का आंदोलनात आहे? जर छगनराव भुजबळ साहेब त्यांच्या म्हणजे मराठा समाजा जातीचा द्वेषपूर्ण भाषेत उल्लेख करत असतील, विरोध करत असतील संविधानिक पदावर, मग मी मराठा जातीत जन्मलेला आहे ना, मी माझ्या समाजाची बाजू का लावू नये? मी कधी ओबीसी जातीवर विरोधात बोलत नाही, कुठल्या नेत्याच्या विरोधात फार जास्त बोलत नाही, पण माझ्या समाजाची बाजू किती करेक्ट आहे हे सांगणं माझी जबाबदारी होती. म्हणून पक्ष काय कारवाई करेल याची चिंता न करता मी त्या आंदोलनात होतो. पक्षाकडून काही मेसेज तुमच्यासाठी काही? मला कोण कशाला करते? एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करताय, फसवलं असं म्हणताय, असं काही बोलणं मी म्हणणार ना, ज्यावेळेस मला समाधान जबाबदारी, मी मग माझा स्वार्थ बघण्याचा अर्थ नाही ना. समजा मी जर म्हटलं असतो मिळाले आणि उद्याच काय काही लोकांनी अभ्यासकांनी म्हटले असते काहीच मिळालं नाही, खापर कोणावर फुटलं असतं? योगेश केदारवर. नक्की. त्या अभ्यासकानं थारागिरी केली, अभ्यासकानं गद्दारी केली, अभ्यासक फुटला, सरकारला मॅनेज झाला. योगेश तो कोण होता? तर योगेश केदार होता. अनेक माझं घर फोडले असते लोकांनी, पत्र नेऊन गेले असते. अनेक जण असं म्हणतात की योगेश केदार हे श्रेय घेण्यासाठी असं बोलतायत, स्टंट करतायत, असं बोललं जातं. याच्याकडे कसं पाहता तुम्ही? श्रेय घ्यायचं असतं तर मी जाऊन तिथं दादांच्या कशावर उभारला असतो? मणक्यापाशी मणकं देऊन उभारला असतो, कॅमेरा जाऊन सेटमध्ये उभारला असतो. किती मीडियानं बघायला मी दिसतो तो का? मी कॅमेरा दिसतोय का? व्हिज्युअल मध्ये आहे का कुठं? नाही. माझा हेतूच फक्त होता की सरकार काय करायलंय, मनोज दादांना फसवायले का नाही फसवायले, काय म्हणणं व्हायलंय हे तिथं जवळ उभारून ऐकणे. बरं, मी श्रेयवाद घ्यायचा असता मी 4-5 दिवस झटलोच नसतो. इतर नेते आले स्टेजवर होता तर योगेश केदार होता. अनेक माझं घर फोडले असते लोकांनी, पत्र नेऊन गेले असते. अनेक जण असं म्हणतात की योगेश केदार हे श्रेय घेण्यासाठी असं बोलतायत, स्टंट करतायत, असं बोललं जातं. याच्याकडे कसं पाहता तुम्ही? श्रेय घ्यायचं असतं तर मी जाऊन तिथं मनोज दादांच्या कशावर उभारला असतो? मणक्यापाशी मणकं देऊन उभारला असतो, कॅमेरा जाऊन सेटमध्ये उभारला असतो. किती मीडियानं बघायला मी दिसतो तो का? मी कॅमेरा दिसतोय का? व्हिज्युअल मध्ये आहे का कुठं? नाही. माझा हेतूच फक्त होता की सरकार काय करायलंय, मनोज दादांना फसवायले का नाही फसवायले, काय म्हणणं व्हायलंय हे तिथं जवळ उभारून ऐकणे. बरं, मी श्रेयवाद घ्यायचा असता मी 4-5 दिवस झटलोच नसतो. इतर नेते आले स्टेजवर, त्यांना जायलाय. कोण श्रेयवाद कसा असतो माहिती आहे का? आता ते शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते आले, येऊन जरांगे पाटला पक्षी असं खोटा मारून बसले. त्यांना माहिती होतं लाईव्ह झाला, मी दिसायला लागले, माझ्या पक्षाला फायदा व्हायला. ह्या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंचं योगदान असं दिसायला पाहिजे ना, त्याला श्रेयवाद म्हणा. बरेच लोक आले, त्यांनी जरांगे पाटलासोबत फोटो काढले, मीडियात टाकले, आम्ही सोबत आहे. आम्ही तिथे दिवस रात्र झटायला लागलेलो ना. बरं, ज्या वेळेला जरांगे पाटलांच्या विरोधात इतर समाजातले नेते, सरकारमध्ये नेते विरोधात बोलायचे, टीव्हीवर मीडियावर जाऊन बोलणारा माणूस मी होतो, तुमची बाजू घ्यायला लागलेलो. बरोबर. पक्षविक्ष बाजूला सोडला होता आम्ही. बरं, मला श्रेयच घ्यायचं असतं तर मी म्हणायला पाहिजे होतं जरांगे पाटलाला उठवलं बरं का विखे साहेब, आम्ही हा म्हणलो म्हणून पाटील उठले, द्या आम्हाला 10 कोटी, द्या आम्हाला 100 कोटी, असं म्हणून बसलो असतो ना. मी चमकोगिरी कुठे करायला पाहिजे होती? सरकारपाशी. पाटलांनी मला विचारलं, मी तुम्हाला होय म्हटलं, तुम्ही जे केलं ते बरोबर आहे, मग माझा फायदा झाला असता ना. मी तसं केलोय का? तुम्ही माझ्या मनाला माहित आहे. मी म्हणलं की जे खरं आहे ते खरं, ते सत्य ते सत्य. अख्खे तिथले काही जे सरकारी लॉबी असलेले लोक होते ते सगळे म्हणत होते होय, योगेश केदार एकटा म्हणत होता नाही, ते खरं नाही. आणि आज सगळ्या महाराष्ट्राला शेवटचा प्रश्न आहे, ह्या जो GR काढलाय तो कोर्टात चॅलेंज केला जाणार आहे, ते सरकार टिकवू शकतं का? आणि तुम्ही सुद्धा वकील आहेत, तुम्हाला काय वाटतं कोर्टामध्ये काय होईल? आणि हा जो GR आहे हा तरी टिकेल का? हे बघा, असा GR आहेत ना, असे 10-12 काढले जाते दररोज. बरं, हा काय फुलप्रूफ कायदा आहे नाही. बरं, विधानसभेने केलेला कायदा देवेंद्रजींच्या काळात तो चॅलेंज केला गेला, त्यांची सत्ता गेल्या ते आरक्षण उडालं. ते देवेंद्रजीने दिलेलं, मी त्याला काय आरक्षण म्हणत नव्हतं, ते पॅकेज म्हणायचं. बरोबर. महाराष्ट्र व्यतिरिक्त ते बाहेर कुठंच लागू नव्हतं, महाराष्ट्रात होतं, ती सोय होती. आज शिंदे साहेबांनी दिले, मागे दिलेलं आहे, ते सुद्धा कोर्टात चॅलेंज आहे. यांची सत्ता नसती तर ते काय झालं असतं त्याची हालत मला माहित नाही. आज सरकारचाच माणूस सदावरती आहे म्हणून शांत आहेत सदावरती साहेब, बसलेत निवांत, चलू द्या. कोर्टात टाकून ठेवलेलं आहे त्यानं. भाजपची सत्ता गेल्या ते उठून उभारणार, त्यालाही घालवू शकतात. ते काही तो काही ह्याच्यात नाही विषय. पण माझं असं म्हणणं आहे, आम्हाला जे द्यायचं आहे ना ते फुल प्रूफ द्या, आम्हाला टिकणारं पाहिजे. आम्ही इतरांपेक्षा वेगळे नाही. फक्त आता हे आता या आंदोलनाचा वाशी पार्ट 2 झाला असं म्हणायचं का तुम्हाला? तसं नाही म्हणणं. मला त्यावेळेस टेन्शन होतं की जरांगे दादांनाच्यावर लोक हसले, सावध करावं आपण. आधी यावेळेस मी तळमळीनं म्हणलं की इतर लोकांनी हसू नये,
इतर समाजाच्या लोकांनी आपल्यावर हसू नये. मनोज जाधव हसणं म्हणजे मराठा समाजावर हसणं. आमच्या समाजात हसू होऊ नये म्हणून मी धडपड केलो. आणि आम्ही आज सांगायला लागल्यामुळे बऱ्यापैकी डॅमेज कंट्रोल नाही. मी म्हणतोय का मनोज दादांच्या विषयी काय बोलतोय का? नाही, मी म्हणतोय की मनोज दादासारख्या प्रामाणिक माणसाला सरकारनं फसवलं, सत्ताधाऱ्यांनी फसवलं, आमच्या मराठ्यांच्या लोकांचा विचार केला नाही, आम्हाला दिशाभूल केली, वेळ न देता त्यांनी वेळ मारून नेली. सरकार जिंकलंय पण मराठी हरवलं ना, असं झालं ना. नक्की, धन्यवाद. तर हे होते मराठा आरक्षणासाठी झटणारे योगेश केदार, जे की जरांगे पाटलांची जी वकिलाची टीम आहे त्याचं नेतृत्व त्यांच्या टीममधील योगेश केदार होते. आणि हे एकमेव असे वकील होते की त्यांनी सांगितलं की जरांगे पाटील आपली फसवणूक होते, सरकार आपल्याला फसवतं, एवढ्या स्पष्ट भाषेत त्यांनी त्याच वेळी व्यासपीठाच्या खालून जरांगे पाटलांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका पुढे नेली आणि आपण समाधानी असल्याचं सांगितलं. आणि पुढे काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. योगेश केदार, आपलं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.